परमात्मा म्हणतात जसं दुःख स्वतःचं तसं जाण इतरांचं. पुण्यात्म्यांनो, तुम्ही एखाद्या ऑफिसात जाता, दयाहीन प्राणी असतात, त्यांना दुःख दिसत नाही की कुठून आला असेल हा माणूस, तहानलेला भुकेला असेल. त्यांना फक्त फसवेगिरी करून त्यांचा स्वार्थ साधायचा असतो, तर ते तुमचं काम करतील, नाही तर कधीच करणार नाहीत. 4 आणे हवे असतात त्यांना. आता दास जेव्हा नोकरी करायचा 1977 मध्ये, तर तेव्हा कोण्या एखाद्या अधिकाऱ्यावर बोट दाखवलं जायचं की तो भ्रष्ट आहे, बाकी सर्व बरे होते. आता एखाद्या अधिकाऱ्याकडे, कर्मचाऱ्याकडे बोट दाखवलं तर तोच ठीक असतो, बाकी सगळे एकसारखे असतात. तर ही का वीज कोसळली? अज्ञानाने. पहिले घाबरायचे भगवानाला, भगवानाचं भय दूर झालं, मग विष खाऊ लागले. हाहाकार माजला. एका शहरात पहा डॉक्टर, हे भगवान. जगभरातील वैद्य डॉक्टरांची दुकानं उघडली. मेडिकलमध्ये जाऊन पहा की त्यात खचाखच भरलेले आहे. तिकडे पाप गोळा करतात, इकडे भोगतात पडल्या पडल्या. इथे परमात्मा म्हणतात जी ती पड्या कर जमतोड्यासाठी. हा जीव इथे बर्बाद होईल. पुढे यमाचे दूत तुमच्यावर अत्याचार करतील, ते वेगळेच. मग त्या विषयाला कोण खाणार जेव्हा ज्ञान होईल? तर याला कारण काय झालं? कारण की आपण भगवंताच्या विधानाशी अपरिचित होऊन पाप करत आहोत. आता लहान लहान मुलांना दास पाहतो, खूप आनंद होतो. तो म्हणतो की मी अशी विडी उचलून दिली, चुकून. रडतो की माझं नाव खराब झालं. तर पुण्यात्म्यांनो, असा समाज तयार होईल तर मुलं वाईटपणा करतील. पुढे जाऊन असा सुदृढ समाज तयार होईल की यांना बघून बघून अजून इतर लोक, अन्य लोक यांचं अनुकरण करतील. लहान लहान मुलं अशा नेकीने, नीतीने राहत आहेत. एक छोटासा मुलगा, त्याला 100ची नोट मिळाली, गल्लीत पडली होती. येऊन लगेच त्याने आईला दिली की तिथं पडली होती. त्याची आई म्हणाली, नाही बाळा, ही आपण नाही वापरायची. ती उचलून इथे दानपात्रात टाकली. तर नाहीतर पूर्वी अज्ञानाने आई आधी खिशातच टाकायची. आधी तर मूल ती घरीच आणायचा नाही आणि माहीत नाही ती देऊन काय गोळी किंवा टॉफी खायचा. तर अशा प्रकारे परमात्म्याच्या या ज्ञानात असे रंगून जाल आपण की स्वप्नात सुद्धा चूक नाही करणार. आणि धनाची आवश्यकता भासली तर भगवंत लांब नाही, हे सत्य समजून चला. भगवानाला का शोधायचो? आपल्याला जर कुठल्याही गोष्टीची गरज असेल तर तो पुढ्यात ठेवेल, हे सत्य समजून चला. भगवान यालाच म्हणतात. हा काही पोरखेळ नाहीये. आणि मग का ड्रामा करता भक्तीचा? ही ती समर्थ शक्ती आहे, एका वचनात सगळं काही करू शकते आपल्यासाठी. परंतु ती करण्यायोग्य आपल्याला बनावं लागेल. म्हणतात सतगुर के दरबार में कमी काहे की ना, अनसा मौज नी पा रहा तेरी चूक चाकरी में. तर अशा खऱ्या दरबारात कोणत्याही गोष्टीची कमी नाहीये. जर आपल्यावर कृपा होत नसेल तर आपल्या कोणत्या सेवेत किंवा सेवा शुश्रूतेत काही त्रुटी आहेत त्या दुरुस्त करा, लगेच वीज येईल. करंट येण्यासाठी, वीज पॉवर येण्यासाठी आपल्याला त्या योग्य बनावं लागतं, गुड कंडक्टर. तर वीज येईल, सगळी कामं होतील, हाच तर त्याचा गुण आहे. तर त्या विजेला येण्यायोग्य बनवा आणि याच मार्गाने तयार व्हाल तुम्ही. या ज्ञानाने, या भक्तीने समर्पित व्हाल. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी
आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.